सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना फोटोची क्रेज आहे। या ट्रेंडला गिबली ट्रेंड पेक्षाही जास्त पसंती मिळाली। आपले रेट्रो लुक मधील फोटो तयार करून सगळेजण पोस्ट करतात। त्यासोबतच साडी ट्रेंड देखील व्हायरल होतोय। फोटो अपलोड करा आणि एआय तुम्हाला तुमच्या साडीतला फोटो देईल। पण दुसरीकडे या ट्रेंड बाबत अनेक जण भीती व्यक्त करतात। आपला वैयक्तिक डाटा अशा प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यानं त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते। तुमचे फेक आयडी बनवू शकता, शेकडो बनावट कागदपत्र बनवली जाण्याची शक्यता आहे। काहींनी आपले भीतीदायक अनुभवही शेअर केले। तुम्ही देखील हा ट्रेंड फॉलो केला असेल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तुमच्या आमच्या घरातल्या अनेक महिलांनी बनाना ट्रेंड फॉलो करत सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो शेअर केले असतात। एआयचा वापर करून आपण आहोत त्यापेक्षा सुंदर दिसण्याचा हा अट्टहास आपल्याला खूप मोठ्या संकटाकडे तर घेऊन जात नाहीये। आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणाला तरी प्रवेश करून देतोय का, हे प्रश्न उपस्थित होतात। झलक भवनाने या तरुणीने एआय टूलचा वापर करून विंटेज साडीमधला स्वतःचा फोटो बनवला। त्यासाठी प्रॉम्प्ट देताना तिने जो फोटो दिला होता त्यात तिच्या हातावरचा तीळ कुठेही दिसत नव्हता। पण जेव्हा एआय न तिचा फोटो बनवला त्या फोटो तिच्या हातावरचा तो तीळ स्पष्ट दिसत होता। मग प्रश्न उपस्थित राहतो की एआय ने तिला नग्न केलं का, की तुमच्या फोटो गॅलरी मध्ये तिचे काही नग्न फोटो होते आणि एआय ने ते फोटो सर्व्हरवर अपलोड करून घेतले। त्यामुळे एआय ला तो तीळ दिसला, कारण आपण एक्सेस देताना फोटो गॅलरीचा एक्सेस अलाउ केलेला असतो। जर प्रॉम्प्ट साठी दिलेला फोटोत हातावरचा तीळ कुठेही दिसत नाही तर मग एआय न जनरेट केलेल्या फोटोत तो तीळ कसा काय दिसतो असा प्रश्न तिने विचारला आणि एआय युजर्स चक्रावून गेले। विंटेज साडीतला फोटोचा झालेला भडीमार पाहून रतन टाटाचा विश्वासू शंतनू नायडू एक अत्यंत उद्विग्न आणि उपहासात्मक प्रतिक्रिया दिली। तो म्हणाला, आत्ताच कळलं की साडीचे सगळे ट्रेंड भारतात आहेत, अमेरिकेत नाही। भारत म्हणजे साडीची भूमी। तुझ्या कपाटात भरपूर साड्या असतील, तुला कपडे जनरेट करून घ्यायचे, तुझं कपाट उघड, हवी ती साडी घाल आणि फोटो काढ। खरी साडी घालशील तर अजून सुंदर दिसशील, आईची साडी घातलीस तर अजूनच सुंदर दिसशील, असं तो म्हणालाय। किंबहुना त्याने मुलींना सल्लाच दिलाय। याच एआय न अनेक सेलिब्रिटींनाही अडचणीत आणलंय। एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या जागी रश्मिका मंदाना, सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, कटरीना कैफ यांचा चेहरा वापरून त्यांचे डीप फेक व्हिडिओ बनवले गेले। केवळ काही क्षणाच्या आनंदासाठी बनवलेला एक फोटो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। फोटो यावर अपलोड केल्यामुळे गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त होतीये। अपलोड केलेले फोटो एका क्लाउडवर स्टोअर होतात। फोटोचा एक्सेस कोणाकडे याची ठोस माहिती नाहीये। स्पष्ट चेहरा आज दिसत असलेला फोटो अपलोड केल्यामुळे भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता आहे। वैयक्तिक डेटा लीक झाला तर शेकडो बनावट कागदपत्र बनवली जाण्याची शक्यता आहे। नॅनो बनाना एआय सारखे ट्रेंड सौंदर्याच्या सामाजिक धारणा बदलू शकतात। आपण स्वतःला एआयच्या माध्यमातून बघू लागलो तर निसर्गतः आपण जसे दिसतो तसे स्वतःला स्वीकारणं अवघड जाईल। आणि महत्वाचं म्हणजे माय फेस सारख्या प्लॅटफॉर्मवर आपण आपला वैयक्तिक डाटा अपलोड केला तर नंतर तो डिलीट करणं शक्य नसतं। तुम्ही प्रिकॉशन्स काय घ्याल तर कधीही एआय वापरू नका जो तुमचा क्लाउड मध्ये फोटो अपलोड करतो। लोकल एआय असेल जो तुमच्या मोबाईलवरच फोटो ठेवतो आणि तिथे प्रोसेस करून देतो असे एआय वापरा। तुमचा फोटो किंवा व्हिडिओवरती वॉटरमार्क लावा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा तुमचा व्हिडिओ किंवा फोटो होता। तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही टर्म्स आणि कंडिशन्स वाचा, यांची प्रायव्हसी पॉलिसी वाचा। ती जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही अशा एआय वापरू नका। स्वतःचे सुंदर फोटो एआयच्या माध्यमातून बनवताना सोशल मीडियावर ते अपलोड करताना आरशात दिसणारी आपली वास्तविक ओळख आपणच पुसत नाही ना, याचा आपणच विचार करायला हवा। या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला आता सबस्क्राईब करा।